Morning all student and welcome to Mode Sir's Academy. Myself Ramesh Mode M.Tech Engineer. आजपासून या व्हिडिओपासून आपण 12वी जे मार्च 2022 ला एग्जाम देणार आहे त्यांच्यासाठी रिव्हिजन सुरू करतोय. 9th युनिट करंट इलेक्ट्रिसिटी पासून रिव्हिजन आपण स्टार्ट करतोय. इलेक्ट्रिसिटी या युनिट मधला या चॅप्टर मधला कोणताही भाग कट केला नाही किंवा रिड्यूस केला नाही. त्यामुळे हा युनिट करणे 100% तुमची जबाबदारी आहे. कारण की हा युनिट 6 मार्काला येतो आणि सगळ्यात इझिएस्ट युनिट आहे. आता यामध्ये आपण काही बेसिक डेफिनेशन बघणार. या 2 ते 3 मार्काला येतात. ओके, हे काय इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा इलेक्ट्रिकल सर्किट आहे. का सर्किट आहे? रेजिस्टर आहे, EMF E1 आहे. हा इथं रेजिस्टर लावलेला आहे. इथं एक रेजिस्टर आहे. ओके, हा EMF E2 आणि E3. ओके, या पद्धतीने हे इलेक्ट्रिकल नेटवर्क तयार केलं. नेटवर्क म्हणजे जाळं जे काही कंडक्टिंग इलेक्ट्रिकल कंडक्टिंग हे कंडक्टर आहेत ना. इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं याचा अर्थ काय? हे कंडक्टर आहेत. ओके, याच्यावरून पहिली डेफिनेशन बघा. पहिली डेफिनेशन जंक्शन. ओके, जंक्शनची डेफिनेशन आहे हे सगळे इलेक्ट्रिकल नेटवर्क मधले असे पॉइंट जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर कनेक्ट झालेले आहेत. असे पॉइंट जिथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंडक्टर कनेक्ट झाले आहेत. हा एक पार्ट कनेक्ट झालेला आहे आणि हा एक पार्ट कनेक्ट झालेला आहे. मग जंक्शन कोणते आहेत बघा. जंक्शन ए, जंक्शन ए आणि दुसरं कोणतं आहे जंक्शन? जंक्शन बी. ओके, बघा इथून हा एक पार्ट आणि इकडं हा एक पार्ट या ए पॉइंटला कनेक्ट केलेला आहे आणि या बीला पण हा पार्ट, हा एक पार्ट आणि हा पार्ट कनेक्ट केलेला आहे. आपल्याला माहिती आहे जंक्शन, कोडवाडी जंक्शन, बरोबर आहे. तिथं एकतर रेल्वे येतात किंवा रेल्वे तिथून जातात. असा जो पार्ट असतो इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये त्याला जंक्शन म्हणतात. ओके, नेक्स्ट महत्त्वाची डेफिनेशन बघा. 2 ते 3 मार्काला क्वेश्चन जर तुम्हाला विचारलं जंक्शन, ब्रँच, लूप याच्या डेफिनेशन, ही डायग्राम काढायची. जंक्शनची डेफिनेशन लिहायची. कोणती कोणती या डायग्राममध्ये किंवा सर्किट डायग्राममध्ये कोणते कोणते जंक्शन आहेत ते मेन्शन करायचे, तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळतील. ओके, नेक्स्ट डेफिनेशन बघा. एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क दॅट लायज बिटवीन द जंक्शन. ह्या जंक्शन कोणते कोणते आपण बघितले. जंक्शन ए आणि जंक्शन बी याच्यामध्ये कोणते कोणते पार्ट आहेत बघा. ब्रँचेस कोणते कोणते आहेत? ए, सी, डी, बी. ब्रँच पहिली कोणती आहे? ए, सी, डी, बी ही एक ब्रँच आहे. नेक्स्ट काय? दुसरी कोणती ब्रँच किंवा पाथ कोणता आहे? दुसरा पाथ कोणता आहे याचा ब्रँचचा? ए, बी हे सुद्धा एक ब्रँच आहे. तिसरा पाथ किंवा तिसरी ब्रँच कोणती आहे बघा. ए, ई, एफ, बी. ए, ई, एफ, बी या काय त्याच्या ब्रँचेस आहेत. ओके, एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट लायज बिटवीन द जंक्शन याला काय म्हणायचं? ब्रँच. ओके, नेक्स्ट डेफिनेशन आहे लूप. लूपची डेफिनेशन बघा. एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन इलेक्ट्रिकल सर्किट. क्लोज्ड कंडक्टिंग पाथ. क्लोज्ड कंडक्टिंग पाथ कोणते आहेत बघा. हा एक पहिला ए, सी, डी, बी, ए क्लोज्ड पाहिजे. ए, सी, डी, बी, ए हा एक. दुसरा कोणता आहे बघा क्लोज्ड कंडक्टिंग पाथ? सेम ए, ई, एफ, बी, ए. ए, ई, एफ, बी, ए हा एक क्लोजर कंडक्टिंग पाथ आहे. आणि तिसरा मोठा आहे सी. हा पूर्ण सी, ए, ई, एफ, बी, डी, सी. सी, ए, ई, एफ, बी, डी आणि हे काय आहेत? हे लूप आहेत. या सर्किट इलेक्ट्रिकल सर्किटचे काय लूप आहेत? लूप म्हणजे काय? क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन इलेक्ट्रिकल सर्किट. क्लोज्ड हा खूप महत्त्वाचा वर्ड आहे. क्लोज्ड पाहिजे बघा. ए, सी, डी, बी, ए. ए, सी, डी, बी परत ए ला क्लोज झाला. दुसरा ए, ई, एफ, बी, ए. ए लाच क्लोज झाला. सी कोणता आहे बघा.
C A E F B D आणि हा C पाहिजे इथं C. ओके, हे काय आहेत लूप. आपण नेक्स्ट बघू. आपला नेक्स्ट किर्चॉफ फर्स्ट लॉ, यालाच करंट लॉ आणि जंक्शन लॉ म्हणतात. हा जर क्वेश्चन आला तर कसा लिहायचा, डायग्राम काढायची किर्चॉफ फर्स्ट लॉची. ओके, त्याचं स्टेटमेंट, त्यानंतर साइन कन्व्हेन्शन. ओके, आणि हे जे काय आपण काढलेले हे प्रूव्ह करून दाखवायचं. याचं स्टेटमेंट काय बघा. पहिलं स्टेटमेंट काय किर्चॉफ फर्स्ट लॉचं स्टेटमेंट, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट जंक्शन इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट जंक्शन, हे जंक्शन आहे ना, इकडे सगळे करंट येतात किंवा बाहेर जातात. ॲट जंक्शन इन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज 0. यानं स्टेटमेंटनं पण दाखवा. करंट I इज इक्वल टू 1 to N I इज इक्वल टू 0. म्हणजे I इज इक्वल टू 1 2 3 4 घेतल्यानंतरच अल्जेब्रिक सम काय असणार आहे, यांची 0 असणार आहे. आता नेक्स्ट काय, साइन कन्व्हेन्शन लिहिताना बघा, करंट अरायविंग टुवर्ड्स द जंक्शन इज पॉझिटिव्ह. जे करंट जंक्शनकडे येतात ते पॉझिटिव्ह आणि जे करंट जंक्शनपासून लांब जातात ते निगेटिव्ह. करंट अरायविंग towards the junction is positive and current away leaves the junction or goes away from the junction is negative. आता हे लिहायचं बघा, हे कन्सिडर करा. हे आपल्याला याच्यावरून आपल्याला अल्जेब्रिक सम दाखवायचे आहे. I1 टुवर्ड्स द जंक्शन आहे म्हणजे पॉझिटिव्ह, I2 अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे निगेटिव्ह, I3 काय टुवर्ड्स द जंक्शन म्हणजे पॉझिटिव्ह, I4 टुवर्ड्स द जंक्शन म्हणजे पॉझिटिव्ह, I5 अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे निगेटिव्ह आणि I6 ऑल्सो अवे फ्रॉम द जंक्शन इज निगेटिव्ह. ओके, आता बघा जेवढे काही निगेटिव्ह आहेत ते या साईडला पाठवा, सगळे पॉझिटिव्ह होतील. देअरफॉर I1 प्लस I3 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6. हा झाला तुमचा किर्चॉफ फर्स्ट लॉ. हे काय सांगतो, द टोटल करंट फ्लोइंग टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट फ्लोइंग अवे फ्रॉम द जंक्शन. हे लास्ट स्टेटमेंट असलं पाहिजे तुमचं. टोटल करंट हा याच्यावरून लिहायचं, टोटल करंट टुवर्ड्स द जंक्शन इज इक्वल टू टोटल करंट अवे फ्रॉम द जंक्शन. हा झाला तुमचा किर्चॉफ फर्स्ट लॉ, यालाच म्हणतात करंट लॉ किंवा जंक्शन लॉ. ओके, नेक्स्ट किर्चॉफ व्होल्टेज लॉ. आता यात पण सेम तसंच लिहायचं. पहिलं स्टेटमेंट, साइन कन्व्हेन्शन आणि हे सर्किट सॉल्व करून दाखवायचं. ओके, स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट बघा, अल्जेब्रिक सम, याच्यात पण अल्जेब्रिक समच आहे. अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स अँड EMF, हा काय आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, EMF1 EMF2 इन क्लोज्ड लूप इज 0. मग याचाच अर्थ काय लिहायचा, समेशन IR प्लस समेशन E समेशन ॲप्सिलॉन इज इक्वल टू 0. हे झालं त्याचं स्टेटमेंट आणि अल्जेब्रिक फॉर्ममध्ये लिहिलेले आहे आपण. समेशन हे लक्षात ठेवायचं, समेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स प्लस समेशन ऑफ EMF इज इक्वल टू 0. आता याचे साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, ही पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आपला कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट कसा फ्लो होतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हा करंट I1. ओके, त्यानंतर हा इकडून आलेला I2, हा इथं सेम आपण दुसरं EMF लावला आहे I2. इथं मधून कोणता R5, ह्या रेजिस्टर R5 मधून कोणता करंट फ्लो होणार आहे I3. इथं परत I1 करंट फ्लो होणार आहे, या साईडला I2. आता आपल्याला हे क्लोज लूप सॉल्व करायचे आहे. पण साइन कन्व्हेन्शन बघणार आहे. साइन कन्व्हेन्शन बघताना आपल्याला
क्लोज्ड लूप, मगाशी आपण लूप बघितलेला आहे. क्लोज्ड लूप जर तुम्ही रजिस्टरमधून अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल डायरेक्शन, अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट जर तुम्ही पाथ ट्रेस करत असाल तर R1 I1 ह्याचा जो काय प्रोडक्ट आहे तो निगेटिव्ह लिहायचा. ओके, अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट आणि रजिस्टरमधून जर पास होता असेल तर पोटॅन्शियल डिफरन्स काय निगेटिव्ह लिहायचा. ओके, ही झाली पहिली साइन कन्व्हेन्शन. जर अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट जर तुम्ही लूप ट्रेस करत असाल तर पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स हे निगेटिव्ह लिहायचं अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. आणि आता त्याच पद्धतीने आपल्याला EMF लिहायचं आहे. जर तुम्ही लूप ट्रेस करत 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 असा आला, आता तुम्ही निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे जात असाल, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जात असाल तर EMF काय लिहायचा, पॉझिटिव्ह लिहायचा. येते लक्षात. पहिली साइन कन्व्हेन्शन काय आहे, जर अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, करंटच्या दिशेनं जर तुम्ही जात असाल, लूप ट्रेस करत असाल तर प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स इज निगेटिव्ह. आणि लूप ट्रेस करत 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 तुम्ही EMF कडे आला आणि पहिल्यांदा निगेटिव्ह मिळालं त्याचं, म्हणजे हे निगेटिव्हकडनं निगेटिव्ह सोर्स टू पॉझिटिव्ह सोर्सकडे जर जात असाल तर EMF काय लिहायचा, पॉझिटिव्ह लिहायचा. आलं लक्षात. ओके, हे तुम्हाला साइन कन्व्हेन्शनमध्ये लिहायचं आहे. आपण आता एक लूप कन्सिडर करू. पहिली लूप काय करायची, ABFG क्लोज्ड पाहिजे, ABFG आणि A ही एक लूप आहे. ओके, आता मी क्लॉकवाईज म्हणजे अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट ट्रेस करणार आहे. म्हणजे बघा -I1 बरोबर, अलॉंग द डायरेक्शन हे प्रोडक्ट काय पाहिजे निगेटिव्ह, -I1 R1. इथं आला, इथं काय होईल, अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंटच आहे, -I3 R5. परत अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंटच आहे, इथं काय आहे, -I1 R3. आता बघा तुम्ही इथंपर्यंत आला, इकडून निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे चाललाय, म्हणजे EMF काय लिहायचा, पॉझिटिव्ह. आलं लक्षात. म्हणजे याचाच अर्थ काय झाला, देअरफॉर EMF इज इक्वल टू, हे सगळे निगेटिव्ह आहेत, हे या साईडला गेले तर पॉझिटिव्ह होतील, म्हणजे I1 R1 प्लस I3 R5 प्लस I1 R3. हे आपल्याला परत सॉल्व करताना येईल इक्वेशन 1. ओके, तर आपण दुसरी लूप कन्सिडर करू, BFDCB. BFDCB. ओके, सेम अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट निगेटिव्ह, बरोबर. I2 R2 काय येणार आहे, -I2 R2. इकडं आला तुम्ही, अलॉंग द डायरेक्शनच आहे, -I3 R5. सेम इकडं झालं, अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंटच आहे, म्हणजे -I2 R4. सेम इथून इथंपर्यंत आला, आता निगेटिव्ह लागलं, टू पॉझिटिव्ह चालला आहे तुम्ही, EMF काय लिहायचा, पॉझिटिव्ह लिहायचा, इज इक्वल टू 0. हे सगळे निगेटिव्ह तिकडे जातील, देअरफॉर EMF इज इक्वल टू I2 R2 प्लस I3 R5 प्लस I2 R4. हे झालं तुमचा करंट व्होल्टेज लॉ. येते लक्षात. एकदा मी अजून एकदा रिवाइज करून सांगतो. हे करंट फर्स्ट लॉ, त्यालाच करंट फर्स्ट लॉ किंवा जंक्शन लॉ म्हणतात. करंट व्होल्टेज लॉ. करंट फर्स्ट लॉमध्ये काय, जे करंट जंक्शनकडे येतात ते पॉझिटिव्ह, जंक्शनपासून लांब जातात ते निगेटिव्ह. झालं साइन कन्व्हेन्शन. त्या पद्धतीने तुम्ही डायग्राम काढून लिहू शकता. आता दुसऱ्यामध्ये बघा, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह EMFचं बॅटरी आपल्याला माहिती येते, जे मोठं आहे ते पॉझिटिव्ह, जे लहान आहे ते निगेटिव्ह. आणि करंट कसा फ्लो होतो पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे, हे असं लक्षात ठेवायचं. इकडं बॅटरी जोडलं असेल तर हे असं लक्षात ठेवायचं. ओके, निगेटिव्ह इथं करंट आला, हे करंट इथं, करंट इकडं करंट, इथला मधल्या ह्याला तुम्हाला दोन्ही डायरेक्शननं सेम करंट दिसला पाहिजे. बघ, इकडून नेला इथेच गेला, इकडून आला इकडे गेला. आलं लक्षात. आता ह्याचं साइन कन्व्हेन्शन
कारण की बरेचसे काही याच्यावर जर प्रॉब्लेम आला तर हे साइन कन्व्हेन्शन आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. एक तर थेअरी क्वेश्चन येईल आणि एक काय वेळेस प्रॉब्लेम पण येऊ शकतो. ओके, आता अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट प्रोडक्ट ऑफ I1 आणि R1 जे काय करंट आणि रेजिस्टन्स असेल तो निगेटिव्ह लिहायचा. ओके, जर अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट जात असेल तर परत तुम्हाला 100% ही EMF ची निगेटिव्ह साईड दिसते. तो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असताना तो पॉझिटिव्ह लिहायचा. आलं लक्षात. आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल बघू. बघा तुम्हाला दिसतंय का? ओके, हे एक सर्किट डायग्राम दिले इलेक्ट्रिकल सर्किट. इथं EMF किती 6 व्होल्ट दिला आहे, इथला R 2 ओम दिला आहे, इथून करंट I1 फ्लो होईल. ओके, सेम या ब्रँचमध्ये बघा EMF 5 ओम दिला आहे, रेजिस्टन्स 2 ओम दिला आहे, इथून करंट I2 फ्लो होईल. इथून बघा हे आता आपल्याला हे एवढंच दिलेलं आहे, तुम्हाला आपल्याला हे लिहावं लागेल. इथला करंट I1 इथं आला, इथला करंट I2 इथं आला आणि दोघं मिळून या ब्रँचमधून फ्लो होतील. होय, या रेजिस्टन्समधून कोणता करंट फ्लो होईल, I1 प्लस I2 आणि परत तसाच हा करंट इथं I2 जाईल, इथं परत असे इकडं I1. लक्षात. आता आपल्याला इथं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे. पहिल्यामध्ये अप्लाइंग KVL लिहिले तर चालेल. कुठं फॉर, आता मी टोटल लूप यूज करतो ABCDEF आणि A. कुठं यूज करायचं आहे, ABCDEF आणि A ला. ओके, आपल्याला साइन कन्व्हेन्शनमध्ये अलॉंग द डायरेक्शन मायनस आणि EMF काय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असेल तर प्लस लिहा. इथून आला, इकडं कोण नाही, इथं आपल्याला डायरेक्ट मिळेल अलॉंग द डायरेक्शन ऑफ करंट आहे म्हणजे -8 I1 प्लस I2 हे ब्रॅकेटमध्ये, त्यामुळे इथं मायनस राहणार, तसं प्लस तसंच राहील. मायनस असा गेला इथं तुम्ही, इथं काय कोणता करंट I1च आहे, मायनस वाटलं सर ट्वाइस ऑफ I1 आणि निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालला आहे म्हणजे +6 = 0. देअरफॉर हे दोघंही त्या साईडला पटवा म्हणजे काय होईल, 8 ऑफ I1 प्लस I2 प्लस ट्वाइस I1 = 6. हे सॉल्व करा. 8 I1 प्लस 8 I2 प्लस ट्वाइस ऑफ I1 = 6. हे काय होईल, 8 I1 प्लस 2 I1 म्हणजे 10 I1 प्लस 8 I2 = 6. याला 2 ने डिवाइड करा म्हणजे आपल्याला अजून सिंपल फॉर्ममध्ये मिळेल 5 I1 प्लस 4 I2 = 3. इक्वेशन 1. ओके, सेम तसंच मी आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, हा 4 मार्काला क्वेश्चन आला तर हा स्टेप वाईज लिहा. इथं मी अप्लाय करतोय कारण की इथं EMF आहे. अप्लाइंग KVL कुठं, BCDE आणि परत B या इथं. लक्षात. सेम इथून सुरू झालं, इथं काय मायनस तेच येईल, मायनस ऑफ I1 प्लस I2 अलॉंग द डायरेक्शन. इथं I2 आहे म्हणजे मायनस 2 I2 निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालला आहे म्हणजे +5 = 0. देअरफॉर हे प्लस ह्या दोघंही तिकडे गेले तर प्लस होतील. 8 ऑफ I1 प्लस I2 प्लस ट्वाइस I2 = 5. सॉल्व करून घ्या. 8 I1 प्लस 8 I2 प्लस ट्वाइस I2 = 5 म्हणजे 8 I1 प्लस 10 I2 = 5. इक्वेशन नंबर हे 2. आता बघा इक्वेशन नंबर 1 आणि 2 आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल त्याप्रमाणे सोडवायचे आहेत. आपला कोणाला तर आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. इथे बघा I2 ला 4 आहे आणि इथल्या इक्वेशन 2 मध्ये I2 ला
10 आहे. म्हणजे इक्वेशन 1ला जर आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर 20 येईल आणि इक्वेशन 2ला 2 न मल्टिप्लाय केले तर इथं 20 होईल. लिहा मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5 अँड इक्वेशन 2 बाय 2. देअरफॉर इक्वेशन 1 काय होईल, 5 न मल्टिप्लाय 25 I1 प्लस 20 I2 इज इक्वल टू 15, 5 3 15. या इक्वेशन 2ला 2 न मल्टिप्लाय 16 I1 प्लस 20 I2 इज इक्वल टू 10. आता या दोन इक्वेशनचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे, सॉरी सबट्रॅक्शन अँड सबट्रॅक्ट. इथेच लिहा. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल, सगळ्यांची चिन्ह बदलतील, मायनस मायनस मायनस. 25 मायनस 16 किती होईल, 9 I1 इथं 0 होईल इज इक्वल टू 5. देअरफॉर I1 इज इक्वल टू 5/9. हे ॲम्पियर झालं. हे आपल्याला I1 करंट मिळाला. ओके, त्याच पद्धतीने हे इक्वेशन आपण कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवून I2 फाइंड आउट करू शकतो. हे इक्वेशन मी इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवतोय. ओके, इक्वेशन 1 काय बघा, 5 I1 दिसतंय का, 5 I1 प्लस 4 I2 इज इक्वल टू 3. I1 काय आपल्याला 5/9 आलाय, 5 × 5/9 प्लस 4 I2 इज इक्वल टू 3. हे काय झालं 25. मी आता त्या साईडला पाठवतो. देअरफॉर 4 I2 इज इक्वल टू 3 इथलं आणि 25/9 इकडे गेल्यावर मायनस होईल. 25/9 तिरकस गुणाकार करा. 4 I2 9 × 27 मायनस 25/9 म्हणजे 2/9 होईल इज इक्वल टू 4 I2. देअरफॉर I2 इज इक्वल टू हा 4 इकडे गेल्यानंतर खाली होईल 9 × 4 म्हणजे काय, बे 2 4 म्हणजे I2 इज इक्वल टू 1/18. ओके, I1 माहीत झाला, I2 माहीत झाला. टोटल करंट I इज इक्वल टू हे काय झालं ॲम्पियर, I2 इज इक्वल टू टोटल करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2 काय होईल 5/9. I इज इक्वल टू दिसतंय का 5/9 प्लस 1/18. हे आता 18 आहे इथं 9 आहे म्हणजे ह्याला 2 वर खाली जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय होईल 10/11/18. हे काय होईल ॲम्पियर. बॉक्स करा. ओके, तर एक्झाम्पल परत एकदा बघा कसं सॉल्व केलेले आणि याच पद्धतीने बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. ओके, हे याच्यातलं स्पेशल एक्झाम्पल आहे कारण बऱ्याच वेळा विचारलं आहे, मे बी यावेळी पण विचारू शकतात. ओके, नेक्स्ट भाग आता रिमेनिंग जो भाग आहे विस्टर्न ब्रिज वगैरे आपण नेक्स्ट भागामध्ये कंप्लीट करणार आहोत. बघा अशाच टाईपचे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा म्हणजे तुमचे 3 जर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ किंवा व्होल्टेज लॉ आला तर तो 3 मार्क आले किंवा एक्झाम्पल येईल. म्हणजे तुमचे 50% 6 मार्काला हा युनिट आहे, कोणतेही रिडक्शन नाही या युनिटमध्ये. म्हणजे 6 मार्कामधले 3 मार्क आपले फिक्स झाले. उद्याच्या भागात आपण उरलेला रिमेनिंग पार्ट घेऊ कारण की आपण या 9 to 16 हे सगळे युनिट आपण कवर करणार आहोत. ओके, आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त हा शेअर करा कारण की आपण मंगळवेढ्यामध्ये यूट्यूब चॅनलवर हा नेक्स्ट जे काय 11वी आणि 12वी येणार आहेत त्यांना आपण फ्रीमध्ये यूट्यूब चॅनलवर शिकवणार आहोत आणि त्यांच्या टेस्ट ऑफलाईन घेणार आहोत. ओके, थँक्यू सो मच.